नमस्कार मित्रांनो, ही आहे आमची बाल्कनी. सिल्वर क्रेस्टमधील माझं हे 303 नंबरचा फ्लॅट. आणि माझ्या फ्लॅटच्या बाहेर बघा इतके सुंदर झाडं लावलेले आहेत. ॲक्च्युली 25 वर्षापूर्वी माझ्या हातानेच मी ही झाडं लावलेली आहेत. आणि आज बघा ही झाडं किती सुंदर वाढलेली आहेत. तर माझ्या बाल्कनीला मी कबुतरांचा त्रास होऊ नये म्हणून बाहेरनं एक बर्ड नेट लावलेली आहे. पण मागील 2-3 दिवसापासून सकाळी मला 5, 5:30, 6 नंतर अतिशय सुंदर असा पक्ष्यांचा आवाज येतो आहे. तर मी विचार केला की हा आवाज कुठून येतो आहे. तर माझ्या असं लक्षात आलं की जरी या माझ्या बाल्कनीला आपण बर्ड नेट लावलेली आहे, तरी पण या बर्ड नेटच्याही मधून तुम्ही हा आकार बघितला असेल, साधारण 1 इंच बाय 1 इंचाचा हा चौकोन आहे, ओपनिंग आहे त्याची. आणि त्याच्यामधून पण एक सुंदर असा पक्षी आणि त्याचा जोडीदार असे दोघंजणं आतल्या बाजूला म्हणजे हे पहा, या इकडे या झाडांवर ते पक्षी येऊन बसत आहेत. तर सुरुवातीला मला लक्षात येईना की एवढ्या छोट्या जागेतनं हे कसे काय आले. आणि मग हे रोजचंच झालं की ते रोज पक्षी येत आहेत. दोघांपैकी एक बाहेर थांबतोय, एक पक्षी आत येतोय. आणि मग माझ्या लक्षात आलं की हा पक्षी म्हणजे कोण आहे. तर हा बुलबुल पक्षी आहे. तर हा बुलबुल पक्षी अतिशय छोटा पक्षी असतो. डोक्यावर एक असा तुरा असल्यासारखा असतो आणि खाली शेपटीच्या बाजूला खाली लाल रंग असतो आणि अतिशय मंजूळ असा तो आवाज काढतो. आणि मग हा का पक्षी येतो इतके दिवसापासून, कधी कुठलाही पक्षी आत आला नाही आणि हा पक्षी आज आपल्याकडे का येतोय ह्याचा मी शोध घेतला. तर हे बघा मित्रांनो, तुम्हाला एक काहीतरी छान गोष्ट मी दाखवणार आहे. तर या आमच्या वाढलेल्या या झाडामध्ये या पक्ष्याने अतिशय सुंदर असं एक घरटं केलेलं आहे. तर क्युरियासिटी म्हणून मी पाहिलं की म्हटलं याच्यामध्ये अंडी दिलेली आहेत का. तर अजून त्यांनी अंडी दिलेली नाही आहेत, पण त्या जोडीची घर बसवण्याची आणि संसार पुढे चालवायची, संसाराची तयारी चालू झालेली आहे. तर अशा सुंदर अशा बाल्कनीमध्ये त्यांनी आपला संसार थाटायला सुरुवात केलेली आहे. आणि ही पूर्वतयारी म्हणून त्यांनी हे छोटंसं घरटं बांधायला घेतलं आहे. ते घरटं म्हणजे काय, तर थोडासा कापूस, थोड्याशा काड्या आणि ते 3-4 झाडाच्या मधल्या ब्रँचवर म्हणजे झाडाच्या मधल्या ब्रँचवर त्यांनी ती आपली जागा निवडलेली आहे. तर आता इथून पुढे आपण रोज याचे अपडेट घेणार आहोत की हे पक्षी कधी येतात, काय करतात आणि आता हे कधी अंडी देतील. मला तर खूप उत्सुकता लागली आहे. आणि मग मी थोडंसं त्या अनुषंगाने वाचन चालू केलं बुलबुल पक्षाबद्दल. तर बुलबुल पक्षाची अशी महती सांगतात की जर बुलबुल पक्षी आपल्याला दिसत असेल रोज, किंवा आपल्या घरामध्ये येत असेल, किंवा आपल्या घरामध्ये तो घरटं करत असेल, तर असं समजायचं की माता महालक्ष्मीची आपल्यावर कृपा आहे आणि हा अतिशय शुभ संकेत आहे. आणि खूप काहीतरी छान गोष्टी घडणार आहेत आणि याला शास्त्रीय आधार आहे. आणि ग्रंथामध्ये पण याबद्दल लिहून ठेवलेलं आहे, आपल्या प्राचीन पौराणिक ग्रंथांमध्ये पण हे लिहिलेलं आहे. तर हा असे शुभशकुनी असा पक्षी आपल्या घरामध्ये घरटं करतोय. तर त्याला आपण आज जोरदार वेलकम करूयात आणि त्याचे रोजची रोज अपडेट आपण आता घेत जाऊयात. धन्यवाद.